तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल या चॅनलमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे इयत्ता 4थी मंथन विषय इंग्रजी. टॉपिकचं नाव आहे रायमिंग वर्ड्स. याच्यावर जे आधारित प्रश्न आहे आणि जे क्वेश्चन मंथन परीक्षेला येतील त्याची आपण आज पूर्ण तयारी करून घेणार आहोत. रायमिंग वर्ड म्हणजे यालाच आपण यमक जुळणारे शब्द पण म्हणतो. आता वेळ न वाया घालता आपण व्यवसाय 3 जो आहे तो सोडून घेऊया. तर पहिला क्वेश्चन काय बाळांनो, सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड. खालील शब्द गटाशी यमक जुळणारा शब्द शोधा. तर बॅट, रॅट, कॅट, सॅट. आता हे कसं ओळखायचं, शेवटी एटी आहे, इथं पण एटी आहे, इथं पण एटी आहे आणि इथं पण एटी आहे. आता असे शब्द जर इकडे असले, इथं UN आहे, इथं SH आहे, गन आणि डिश, हे दोन तर शब्द नाही. आता इथं एटी आहे, शेवटी जर एटी कॉमन जर आली तर कोणते कोणते पर्याय भेटतील आपल्याला, हॅट, मॅट, रॅट, सॅट आणि बॅट, कॅट. म्हणजे पर्याय क्रमांक बी आणि डी कुठे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. अशाच प्रकारे आपण पुढचे क्वेश्चन सोडून घेऊया. आता आपण 2 नंबरचा क्वेश्चन बघूया. याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. चूज द करेक्ट रायमिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. योग्य यमक जुळणारी जोडी शोधायची आहे आपल्याला. आता स्ट्रीम, ड्रीम, गुड, बॅड, फेस, रेस, सॅक, सोप याच्यातली बरोबर जोडी आपल्याला शोधायची आहे. तर कोणती आहे बाळांनो, हे बघा, स्ट्रीम, ड्रीम. शेवटचे अक्षर इथं पण सारखे आहे, इथं पण सारखे आहे, म्हणजे पहिली जोडी आपल्याला भेटली. इथं गुड आहे, इथं बॅड आहे, हा शब्द रायमिंग वर्ड नाहीये, बरोबर. फेस, रेस हा पण एक आहे, इथं पण AC आहे आणि इथं पण AC आहे, म्हणजे हा एक आपल्याला रायमिंग वर्ड भेटला, यमक जुळणारा शब्द भेटला. आणि सॅक, सोप हा पण नाहीये, बरोबर. शेवटी इथं ACK आहे, इथं OAP आहे. तर पर्याय क्रमांक कोणता आहे, A आणि C. पर्यायामध्ये आहे का A आणि C, बरोबर. 4 नंबरचा क्वेश्चन पर्याय आपला बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर किंग. किंग या शब्दाशी यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. क्वीन यमक शब्द आहे का, नाही. रिंग आहे, विंग आहे आणि सिंग आहे, म्हणजे पर्याय क्रमांक BCD कुठे आहे, BCD 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड. म्हणजे यमक न जुळणारी जोडी तुम्हाला शोधायची. आता इथे उलट करायचं आहे आपल्याला. मॅन, मेन, स्पून, मून ही रायमिंग वर्ड आहे. गोल्ड, कोल्ड हे पण रायमिंग वर्ड आहे. वॉन, लॉस्ट ही रायमिंग वर्ड नाहीये. पेअर आणि ही पण नाहीये, मॅन आणि मेन. ए आणि डी कुठं आहे पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, इन्स्ट्रक्शन काय दिलाय, क्वेश्चन 5 to 9. फाइंड द रायमिंग वर्ड ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खालील पर्यायातून यमक जुळणाऱ्या शब्दांचा पर्याय शोधा. तुम्हाला याचा मराठीमध्ये अर्थ पाहिजे का बाळा, ते पण सांगतो मी. मराठीमध्ये अर्थ पाहिजे असला तर. स्लो म्हणजे हळू बरं का बाळांनो. फास्ट म्हणजे जलद. स्मूथ म्हणजे गुळगुळीत. व्हाईट म्हणजे पांढरा. ग्लो म्हणजे चमक. तर याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे, खालील पर्यायातून यमक जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. स्लो, फास्ट, स्मूथ, व्हाईट आणि ग्लो. स्लोला कोणता भेटताय यमक जुळणारा, ग्लो. स्लो आणि ग्लो झाले आपले पेअर. नेक्स्ट क्वेश्चन आता, सीड, सीट, लॉंग, फीड आणि डीप. आता शेवटी कसं ओळखायचं आहे, इथं ED आहे, इथं पण ED आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. सीड आणि फीड हा आपला यमक जोडी भेटलेली आहे. नेक्स्ट, लाईट, ड्रॉप, वर्ड, ब्राईट आणि ब्लॅक. तर याच्यात लाईटला रायमिंग वर्ड कोणता भेटतोय, ब्राईट. लाईट आणि ब्राईट असे दोन मिळून आपली यमक जोडी तयार झालेली आहे. आता याचा अर्थ सांगू तुम्हाला मराठीमध्ये. लाईट म्हणजे प्रकाश. ड्रॉप म्हणजे कसं, पाण्याचा ड्रॉप म्हणा तुम्ही, किंवा खाली एखादा आपण होम ड्रॉप देतो, गाडीने सोडतो एखाद्याला, तो झाला ड्रॉप. वर्ड म्हणजे काय, जग. ब्राईट म्हणजे तेजस्वी आणि ब्लॅक म्हणजे काळा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. वॉल्क, वॉलचा आपल्याला यमक जुळणारा शब्द शोधायचा आहे. वॉल्कचा टू किल का नाही, स्टॉप इल का नाही, मेक इल का नाही, चॉल्क इन ना. वॉल्क आणि चॉल्क भेटला आपल्याला. वॉल्क म्हणजे चालणे. टूक म्हणजे घेतला. स्टॉप म्हणजे थांबा.
मेक म्हणजे बनवा आणि चॉक म्हणजे खडू. हे पण सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमचे मराठीमध्ये पण त्यांचा अर्थ कळेल तुम्हाला व्यवस्थित. 9 नंबरचा क्वेश्चन बघू. क्राऊन, ग्रो, क्रो, ब्राऊन आणि नेम. यमक जोडी पहिले सांगतो. क्राऊनचे आपल्याला ब्राऊन भेटेल, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता याचा अर्थ सांगतो तुम्हाला. क्राऊन म्हणजे मुकुट, ग्रो म्हणजे वाढणे, क्रो म्हणजे कावळा, ब्राऊन म्हणजे तपकिरी आणि नेम म्हणजे नाव. कळलं तुम्हाला अर्थ पण. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. इतर शब्दाशी यमक न जोडणारा शब्द पर्यायातून निवडा. आता कीप, डीप यमक आहे. डीप स्लीप यमक आहे. प्लेन हा यमक नाहीये. बरोबर शब्द. हे तिन्ही पण एकमेकाशी संलग्न होतात यमक जुळणारे. बरोबर. कीप म्हणजे ठेवा, डीप म्हणजे खोल, स्लीप म्हणजे झोप आणि प्लेन म्हणजे साधा. कळलं तुम्हाला अर्थ पण आणि पर्याय पण कळला. 4 नंबरचा बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. सेड म्हणजे म्हणाले, कॅट म्हणजे मांजर, लेड म्हणजे घातले आणि पेड म्हणजे दिले. तर याच्यातलं पेड, लेड आणि सेड हे यमक जुळणारे शब्द आहे आणि कॅट हा त्याच्यातला यमक जुळणारा शब्द नाही. आता 12 नंबर क्वेश्चन. डे म्हणजे दिवस, जॉय म्हणजे आनंद, बॉय म्हणजे मुलगा आणि टॉय म्हणजे लॉंग म्हणजे उंच. कळलं तुम्हाला. टॉय, बॉय, जॉय आणि डे. तर याच्यातला कोणता आहे? जॉय, बॉय आणि टॉय हे झाले यमक जुळणारे. डे हा यमक जुळणारा शब्द नाही. 13 नंबर. आता 13 नंबर काय? थिंग, नंतर पॅन, नंतर रन, नंतर कॅन. रन, मॅन, पॅन आणि कॅन हे झाले यमक जुळणारे. 3 नंबरचा पर्याय आपला यमक नाहीये. 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता चूज द करेक्ट रायमिंग पेअर फॉर फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. खालील पर्यायातून योग्य यमक जुळणारी जोडी शोधा. वेक, मेक, वॉल, कॉल, बॉल, बॅट, कॅट, टॉप. तर याच्यातली बरोबरची जोडी आहे 1 नंबरची, वेक आणि मेक. बाकीच्या जोड्या यमक जुळणाऱ्या नाहीत. आता पुढचा क्वेश्चन बघूया. आय नोज नाही. पिक, किक 2 नंबरची जोडी आपल्याला यमक जुळणारी भेटलेली आहे. नेट, जीप नाही. रिंग, बेल नाही. पॉट, वॉटर, सन, साऊंड, सिंग, रिंग 3 नंबरची जोडी आपल्याला भेटली आहे 17 नंबरच्या क्वेश्चन मध्ये यमक जुळणारी. मॅन, बॉय नाही. आता आपण 18 आणि 19 नंबरचे क्वेश्चन सोडून घेऊया. चूज द रॉंग रायमिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला. आता कॉट, पॉट ही पण रायमिंग पेअर आहे. बॉल, वॉल ही पण रायमिंग पेअर आहे. वॉल, टॉक ही पण रायमिंग पेअर आहे. बुक, पेन ही रायमिंग पेअर नाही. कळलं तुम्हाला. आता शेवटचा क्वेश्चन आपण या टॉपिक मधला बघूया. 19 नंबर. मे, गो, टायनी, शायनी, बार्क, डार्क, आय, बाय. तर मे, माय आणि गो 1 नंबरचा पर्याय आपल्याला भेटलेला आहे. ती यमक जोडी नाही. बाकीच्या यमक जोड्या आहेत. अशा प्रकारे आपला रायमिंग वर्ड हा टॉपिक इयत्ता 4थी मंथनचा कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.